नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद नवोदय क्लासेस शाळेगाव संपेठ परिवारात आपलं सहर्ष स्वागत। तर सर्वप्रथम तुम्हाला या दीपावली सणानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण इयत्ता 4थी आणि 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा जो गणित विषयाचा घटक आहे तो म्हणजेच कालमापन। कालमापन या घटकाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तर दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मी तुम्हाला होमवर्क दिला आहे आणि त्या दिवाळीच्या सुट्ट्याने पडानो ही आपल्यासाठी असणारी एक संधी आहे आणि या संधीचा आढावा घेण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी अळसेसर प्रयत्न करत आहे। पाहूया चला। तर आपण कालमापन या घटकाचा अभ्यास करणार आहोत। कालमापन या घटकामध्ये आपल्याला या ठिकाणी घड्याळ आणि वेळ या संबंधी असणारी उदाहरणं या ठिकाणी विचारले जातात। तर त्या उदाहरणासाठी आपल्याला प्रश्न विचारल्याबरोबर मग आता एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात? 60। एका तासामध्ये किती मिनिट असतात? 60। एका मिनिटात किती सेकंद? 60। आपल्याला असा या ठिकाणी प्रश्न विचारला सेकंदाचं रूपांतर या ठिकाणी आपल्याला मिनिटामध्ये किंवा मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये कशा पद्धतीने केलं जातं हेच आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे। तर पाहूया त्याची काही नियमावली असते बाळांनो। आपल्याला पाऊण तास म्हणजे किती, सव्वा तास म्हणजे किती या ठिकाणी सुद्धा आपल्याला माहिती असणं अपेक्षित असतं। आपल्याला पूर्ण 1 तासामध्ये 60 मिनिटं असतात, अर्धा तास म्हटलं की आपल्याला 30 मिनिटं असतात। तर त्याचबरोबर आता पाऊण तास म्हटलं की 45 मिनिटं अशा या सर्व नियमावलीचा आढावा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक असतं। तेव्हा आपल्याला ही गणित सोडवणं सोपं जातं। त्यासाठी प्रत्येक गणिताचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी व्हिडिओच्या द्वारे या ठिकाणी दिवाळी सुट्ट्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। तर तुम्ही सुद्धा घरी बसल्याबरोबर या व्हिडिओचा अभ्यास करून त्यावर आधारित असणारे जे काही उदाहरण असतात ते उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा। जी तुम्हाला उदाहरण सोडवता येत नसेल तिथे तुम्हाला अडचण आली तर लगेच कॉल करा, WhatsAppला मला फोटो काढून पाठवा, मी तुमचं लगेच निराकरण करेन। हे आहे आपल्या क्लासेसचं पहिलं वैशिष्ट्य। तर पाहूया चला गणिताकडे। तर बघा आपले घड्याळ, आता जे आपले घड्याळ आहे, आपल्या हातात घड्याळ आहे, भिंतीवर घड्याळ आहे, या सगळीकडे घड्याळ आहे। रेल्वे प्रवास करताना आपल्याला घड्याळ लागते, बसने प्रवास करताना घड्याळ लागते, त्याचबरोबर विमानाने प्रवास करताना आपल्याला घड्याळ लागते। पण हे घड्याळ कसे चालते हे आपल्या पाठामध्ये शिकायचे। 12 तासाचे घड्याळ पण असते आणि त्याचबरोबर 24 तासाचे सुद्धा घड्याळ असते। तर आता आपल्याला सर्वप्रथम घड्याळ हे आपले 12 तासाचे या ठिकाणी सांगितलेलं असते। मग आता या घड्याळीमध्ये रात्रीचे, आता आपल्याला सांगितलं रात्रीचे आपल्याला सांगितलं 1 ते 12 व बघा रात्रीसाठी 1 ते 12 आता आपण दुसरं रात्र 12 वाजता संपते। हो पण आता बघा लक्ष द्या, मी काय म्हणतो की 1 ते 12 त्याचबरोबर आणि दिवसासाठी 1 ते 12 मग असा असणार हा कालावधी आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायचा। मग आता आपल्या दुपारचे 12 वाजले म्हणजे या ठिकाणी सूर्योदय आपल्या माथ्यावर आला म्हणजे दुपारचे 12 वाजले आपण या ठिकाणी समजतो। बाळांनो पूर्वी या ठिकाणी आपल्या आजी आजोबांना विचारा, त्यांच्या तेवढ्या आपल्यासाठी घड्याळ नव्हत्या, परंतु ते सूर्य माथ्यावर आला म्हणजे दुपार झाली, त्याचबरोबर या ठिकाणी सूर्यास्त झाला, दिवस मावळला, सायंकाळची वेळ झाली, यावरूनच आपला सूर्याची मदत घेऊन या ठिकाणी आपला दिनचर्या या ठिकाणी ठरत असतं। पण आपल्याला या ठिकाणी घड्याळाची मदत घेऊन आपलं उदाहरण सोडवायचे पाहूया। तर पहा आता दुपारचे 12 वाजले म्हणजे या ठिकाणी मध्यने झाली, म्हणजे या ठिकाणी दुपारचे 12 वाजले आहेत बरोबर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की 12 वाजलेले आहेत। मग आपल्याला ही उदाहरण सोडवत असताना दुपारचे 12 वाजले, मध्यान्ह काळ म्हणजे काय? तर आता दुपारचे 12 ते रात्रीचे 12 म्हणजे त्या ठिकाणी आता माझ्या घड्याळामध्ये किती वाजले? 12:30। पण दुपारचे 12 वाजल्यापासून दिवसाचे दिवस आणि 12 वाजले असतील तेव्हा रात्रीचा जो काळ, रात्रीचे 12 पर्यंत असणारा जो काळ असतो त्या काळाला आपण या ठिकाणी मध्यान्होत्तर काळ म्हणायचं की आपला मध्ययुगीनचा काळ झाला। आणि त्याचबरोबर मध्यान्ह पूर्व, आता मध्यान्ह पूर्वचं या ठिकाणी सांगता रात्रीचे 12 ते दुपारचे 12 म्हणजे रात्री जर 12 वाजले की आपण म्हणतो रात्रीच्या 12 वाजले म्हणजे दिवसाची सुरुवात झाली। अगदी बरोबर आहे। तर मग आता आपल्याला दिवसाचे 12 वाजले रात्राचे 12 वाजले म्हणजे दिवसाच्या 12 पर्यंत असणारा जेवढा कालावधी असतो त्या कालावधीला मध्यान्ह पूर्व काळ त्या ठिकाणी म्हटलं जातं। त्याचबरोबर आता आपल्याला एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात आणि एका तासामध्ये 60 मिनिट असतात। एवढं आपल्या सर्वांना तोंडपाठ असतं। पण जेव्हा एकत्रीकरण करायचे, मिनिटाचं रूपांतर तासामध्ये करायचे, तेव्हा किती ना कितीला भागलं पाहिजे किंवा गुणलं पाहिजे हे आपल्याला समजून घ्यायचे।
गरजेचे. तर पाहूया सर्वप्रथम बघा मिनिट व सेकंद तासाची मिनिट करताना ज्या संख्या जेवढ्या त्याला पुन्हा 60 न गुणलं पाहिजे. त्याचबरोबर आता हे सेकंदाची मिनिट आता जेव्हा सेकंद असतात तेव्हा त्याचं रूपांतर आपल्याला मिनिटामध्ये करायचंय. मग मिनिटामध्ये रूपांतर करत असताना त्या संख्येला पुन्हा 60 न गुणलं पाहिजे. तर पाहूया तर आता आपल्याला हे सांगितलं की आता आपल्याला एक उदाहरण म्हणजे सांगायचं झालं कोणा याच्या पूर्वी मी सांगितलं की 1 तास आहे, एका तासात 60 मिनिट आहे. एका तासात 60 मिनिटे, एका मिनिटात 60 सेकंद. बर आता आपल्याला एका सेकंद पण एका तासामध्ये किती सेकंद 636 म्हणजे 3600 सेकंद हे एका तासामध्ये असतात. मग आपल्याला हेच या ठिकाणी गुणल्याबरोबर त्याला कितना गुणायचे मुलांनो ते आपल्याला 60 न गुणायचे. मग या 60 न गुणल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचे नक्कीच आपलं उत्तर अगदी बरोबर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाहूया पहिलं उदाहरण आणि या उदाहरणाच्या आधारे तुम्हाला स्वाध्याय ग्रुपवर मिळेल आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाहूया पहिलं उदाहरण पहा गीताने 3 तास 35 मिनिट प्रवास बसने केला. कशाने केला? बसने केला. 5 तास 24 मिनिट हा रेल्वेने प्रवास केला. अगीन गाडी कोणत्याला म्हटलं जातं पाहूया. त्याचबरोबर आता 38 मिनिट हा प्रवास सायकलने केला. आहे ना? आता सायकल तुम्हाला माहिती आहे सायकलने 38 मिनिट प्रवास केला. तर बस व सायकल यांच्यापेक्षा तिने म्हणजे बरोबर गीताने इथं गीता आहे बघा. आता इथं तिने रेल्वेने बघा इथं 2 रेषा मारायच्या. रेल्वेने किती अधिक वेळ प्रवास केला. बाळांनो अधिक म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं जातं जास्त. कधी इथं किमान तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला कसा प्रश्न विचारलाय हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण जाणून घेऊया की जास्त वेळ आता आपल्याला करावं लागणार आहे काय तर तिने बसने प्रवास केला. अगोदर उदाहरण बसने प्रवास कितीला त्याचबरोबर अगोदर आपल्या इकडे तास आणि इकडे मिनिट या ठिकाणी काढायचे. पाळानं आपल्या करत असताना अशा पद्धतीने करून घ्यायचं. मग तेव्हा आपल्याला समजतं की तास आणि मिनिटाचं रूपांतर आता आपल्याला कसं करायचं ते आता समजून घेऊया. तिने 3 तास आणि त्याचबरोबर 35 मिनिट हा असणारा बसचा प्रवास आहे. त्यानंतर काय सांगितलंय आता आपल्याला इथं काय प्रवास बसने केला एवढा पण 5 तास 24 हा रेल्वेने केला. पण आपल्याला विचारलंय काय की रेल्वेचा विचारलंय म्हणून आपल्या इथं रेल्वेचा एकत्रीकरण करण्याची आवश्यकता नाहीये. तर त्यासाठी आपल्याला 38 मिनिट हा त्यांनी सायकलने बघा सायकलने केला प्रवास हा फक्त आपल्याला सांगितलं होतं की 38 मिनिटं. आता इथे नाही त्या दोघांचा अगोदर आपण एकत्रीकरण करून घेऊया जेणेकरून आपला दोन्हीचा प्रवास किती झाला हे आपल्याला लक्षात येईल. बघा 8 5 13 13 3 आचाला 1 3 3 आणि 7 हे झाले 73 मिनिटं. त्याचबरोबर हे 3 ला 3. आता आपल्या बाळांनो काय करायचं आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडचे मिनिट असतात आणि 60 मिनिट म्हणल्याबरोबर 1 तास असतो. इकडचं रूपांतर इकडे करा म्हणजे त्या ठिकाणी या 3 मध्ये हा 1 तास काय होतो प्लस झाला. तर आता उरलेले या ठिकाणी घेऊया. बघा आता इकडे 60 गेले म्हणजे त्या ठिकाणी 73 वजा 60 जर आपण या ठिकाणी केलं तर उरतात किती 13 म्हणजे त्या ठिकाणी हे 13 मिनिट. लक्षात आलं का? त्याचबरोबर 3 1 4 म्हणजे या दोन्हीचा प्रवास दोन्हीचा प्रवास किती 4 तास 13 मिनिटाचा आहे. इथपर्यंत समजलं असेल कारण आपण एकत्रित होतो. पुन्हा काय विचारलंय तिनं रेल्वेने किती तास आधी केला आहे म्हणजे आता रेल्वेचा प्रवास होता आपल्याला बघा रेल्वेचा प्रवास आता किती आहे रेल्वेचा प्रवास केला 5 तास 24 मिनिट. आपल्याला हे मिनिट आणि सेकंद एकलेला कधी विसरायचं नाही कारण एका से आणि मी मुळे काय होतं आपलं गणित चुकू शकतं. त्यासाठी मी म्हणजे मिनिट. त्याचबरोबर आता आपण आधी करूया कारण आता आपल्या इथंच आपलं गणित या ठिकाणी काय होतं संबंध पण इथं संपण्या अगोदर रेल्वेने अधिक म्हणल्याबरोबर जास्त प्रवास किती केला ते आपल्याला काढायचे. तर आता आपण काय करूया रेल्वेचा प्रवास 5 तास ज्याप्रमाणे तास आणि मिनिट यांची आपण वजाबाकी करून घेऊया 24. त्याबरोबर आता दोन्हीचा प्रवास म्हणजे त्या ठिकाणी दोन्हीचा प्रवास किती होता बाळांनो 4 तास 13 मिनिट. 4 तास 13 मिनिट म्हणजे 4 तास 13 मिनिट यांची वजाबाकी करूया. काय करूया वजाबाकी. मग आता आपल्याला 4 मधून 1 3 गेले उरला किती 1
त्याबरोबरच 2 मधून 1 गेला उरला किती 1 म्हणजे 11 मिनिटं झाले बाळा. त्याचबरोबर आणि 5 मधून या ठिकाणी 4 गेले उरला किती 1 म्हणजे त्या गीताने केलेला प्रवास अधिक म्हणजे जास्त होता. त्या गीताने केलेला जास्त प्रवास हा आपला 1 तास 11 मिनिटं. बघा अधिक प्रवास कोणाचा रेल्वेचा अधिक प्रवास 1 तास 11 मिनिटाचा आहे. आता अशीच उदाहरणं या ठिकाणी आपल्याला विचारले जाते बाळांनो. आता हा कालमापन या घटका अतिशय सोपा आहे. त्यासाठी आपला सराव जास्त करायचा आहे. सर्वांनी हा घटकाचा काळजीपूर्वक नियमाचा लिहून काढा आणि ज्याला नाही समजलं त्याला मला विचारा आणि आवडल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.